65 वर्षाच्या म्हाताऱ्या आईला फक्त बायकोच्या सांगण्यावरून जेव्हा मुलाने घराबाहेर हाकललं तेव्हा आईला खूप मोठा धक्का बसला. परंतु आईचं सत्य समोर येताच मुलाला त्यापेक्षा मोठा धक्का बसला. मुलाने घराबाहेर काढावं अशी वेळ जर आई वडिलांवर येत असेल तर त्याआधीच आई वडिलांनी म्हातारपणासाठी अशा काही गोष्टी करून ठेवा की आपलं म्हातारपण आनंदाने आणि सुखात जाईल. शहराच्या त्या पॉश भागात असलेला तो प्रशस्त भव्य बंगला बाहेरून जितका भव्य उच्च दिसत होता तितकाच आतून तो रिकामा होता. उंच भिंती, चमकदार फरशी, महागडे फर्निचर आणि प्रत्येक कोपऱ्यात पसरलेली सजावट त्या घराच्या संपन्नतेचा पुरावा होती. पण त्याच घराच्या एका कोपऱ्यात बसलेला एका वृद्ध आईच्या आयुष्यात ना शांतता होती ना आपलेपणा. सविताताई, जी कधी त्या घराचा केंद्रबिंदू होती, आज त्याच घरात एक नकोशी सावली बनून राहिली होती. पण पतीच्या निधनानंतर त्यांनी आपल्या मुलाला राजेशला वाढवून मोठं केलं, त्याला शिकवलं आणि ह्या टप्प्यावर पोचवलं जिथे आज तो मोठ्या कंपनीत उच्च पदावर काम करत होता. पण विडंबना अशी होती की ज्या मुलासाठी त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य घालवलं तोच मुलगा आता त्यांच्या दिशेने सुद्धा पाहायला तयार नव्हता. राजेशच्या लग्नानंतर घराचं वातावरण हळूहळू बदलू लागलं होतं. प्रीती त्याची पत्नी आधुनिक विचारांची आणि उच्च राहणीमान असलेली महिला होती, जिला ह्या घराची प्रत्येक गोष्टीवर अधिकार हवा होता, फक्त त्या वृद्ध आईशिवाय जी तिला ओझं वाटत होती. प्रीतीच्या वागण्यात एक विचित्रता, कठोरता होती. ती सविताताईंना प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींवर टोचत असे, त्यांना प्रत्येक कृतीत दोष काढत असे आणि त्यांना हे जाणवून देण्याचा कधीच कमी करत नसे की या घरात त्यांची जागा काहीच उरलेली नाही. सर्वात जास्त वेदनादायक गोष्ट म्हणजे ती त्यांना त्यांच्या स्वतःच्या नातू आरवजवळ सुद्धा जाण्यापासून रोखत असे. आरव जो साधारण 10-12 वर्षांचा होता, आपल्या निरागसतेत कधी कधी आपल्या आजीकडे येत असे. त्याच्यासाठी आजीचं प्रेम एखाद्या गोड सावलीसारखं होतं. पण प्रीतीला हे अजिबात आवडत नव्हतं. ती वारंवार सविताताईंना इशारा देत असे की त्यांनी तिच्या मुलाला हात लावू नये. जणू त्यांच्या स्पर्शात काही अपवित्रता आहे. हे फक्त एक टोमणा नव्हता तर असा आरोप होता जो प्रत्येक वेळी सविताताईच्या आत्मसन्मानाला तडा देत होता. त्यांना समजत नव्हतं की तोच स्नेह ज्याने त्यांनी आपल्या मुलाला वाढवलं तो आज अचानक इतका अस्वीकार्य कसा झाला. सविताताई अनेकदा घराच्या कोपऱ्यात शांत बसत असत. त्यांच्या डोळ्यात नेहमी कोणाच्या तरी प्रतीक्षेची छटा असे, कदाचित मुलाच्या एखाद्या प्रेमळ शब्दांची किंवा नातवाच्या एखाद्या निरागस हास्याची. पण प्रत्येक दिवशी त्यांच्या वाट्याला फक्त आणि फक्त तिरस्कारच येत असे. राजेश, जो कधी आपल्या आईची बोटं धरून चालायला लागला, आता आपल्या पत्नीच्या इशाऱ्यावर नाचत होता. त्याला आपल्या आईचं दुःख दिसत होतं, पण तो त्याकडे दुर्लक्ष करत होता. त्याच्यासाठी घरातील शांतता राखणं अधिक महत्त्वाचं होतं. आईची शांतता आणि अश्रू होती. दिवसेंदिवस सविताताईंसाठी हे घर एखाद्या कैदीखान्यासारखं बनत चाललं होतं. त्या प्रत्येक कामात खूप सतावपणे करत होते जेणेकरून प्रीतीला काही तक्रार होऊ नये. पण तरी त्यांना अपमानित करण्यासाठी काही ना काही कारण काढली जात होती. कधी त्यांच्या खाण्याच्या पद्धतीवर, कधी कधी कपड्यांवर टिप्पणी, तर कधी त्यांच्या अस्तित्वावरच प्रश्न. हळूहळू त्यांनी बोलणं कमी केलं. त्यांना कळालं होतं की ह्या घरात त्यांच्या आवाजाची काहीच किंमत नाही. एक विचित्र भीती त्यांच्या मनात घर करून बसली होती. त्या सतत ह्या भीतीतच जगत होत्या की कुठे काही चूक होऊ नये, कारण प्रत्येक चुकीची शिक्षा त्यांना अपमानाच्या रूपात मिळत होती. त्यांनी स्वतःला घराच्या एका मर्यादित भागातच सीमित केलं होतं, जणू त्यांचं संपूर्ण अस्तित्व त्या छोट्या कोपऱ्यात सामावलं होतं. तरी जेव्हा कधी आरव त्यांच्या जवळ येत असे आणि निरागसतेने त्यांना मिठी मारत असे तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मित उमट असे, एक अशी स्मित हास्य ज्यात समाधानापेक्षा जास्त वेदना दडलेली होती. वेळेनुसार स्पष्ट होत चाललं होतं की या घरात सविताताईंची स्थिती एखाद्या सदस्यासारखी नसून आझोसारखी होती. पूजाचे टोमणे आणि राजेशची उदासीनता त्यांनी त्यांना आतून मोडून टाकले होते. पण तरीही त्या ही आशा सोडू शकत नव्हत्या की कदाचित एक दिवस सगळं ठीक होऊन जाईल. कदाचित त्यांचा मुलगा पुन्हा एखाद्या त्यांच्याकडे त्याच नजरेने पाहिल जसा कधीतरी लहानपणी पाहायचा.
त्या दिवशी सकाळची सुरुवात इतर दिवसांसारखीच झाली होती, पण वातावरणात एक विचित्रता अवस्था होती, जी कदाचित फक्त सविताताईंनाच जाणवत होती. घरातील इतर लोक आपल्या कामात व्यस्त होते, पण त्यांच्या मनात एक अज्ञात भीती वारंवार डोकं वर काढत होती. त्या स्वयंपाकघरात उभ्या राहून चहा बनवत होत्या. हळूहळू चालले होते, जणू प्रत्येक हालचालीत काळजी होती. कुठे काही चूक होऊ नये, कुठलीही गोष्ट पुन्हा त्यांना अपमानित करण्याचं कारण बनू नये. त्याच वेळी अंगणात आरव खेळत होता. त्याची निरागसता, हसण्याचा ध्वनी संपूर्ण घरात घुमत होती. पण त्या हसण्यातही सविताताई यांना एक दुरावा जाणवत होता. जणू तो आनंद त्यांच्याकडून हिरावून घेतला गेला होता. अचानक खेळता खेळता आरवचा तोल गेला आणि तो जोरात जमिनीवरती पडला. पडताच त्यांची हलकीशी किंकाळी संपूर्ण घरात पसरली. त्या आवाजाने सविताताईचं हृदय हादरलं. एक क्षणही न विचार करता त्या लगेच स्वयंपाकघरातून धावत पळत आल्या. त्यांचं वय आता त्यांना साथ देत नव्हतं, पण त्या क्षणी त्यांच्या एका आईची जणू चपळता परत आली होती. त्या वेगाने पुढे सरसवल्या आणि वाकून आरवला उचलण्याचा प्रयत्न केला. त्यांचे हात थरथरत होते, पण त्यांच्या स्पर्शात घाबरण्यापेक्षा जास्त मायाच होती. त्या फक्त आपल्या नातवाला सांभाळू इच्छित होत्या, त्याला वेदनेपासून वाचू इच्छित होत्या. पण जसे त्यांनी आरवला स्पर्श केला, मागून जलद पावलांचा आवाज आला. प्रीती धावत तिथे आली आणि जसे तिने हे दृश्य पाहिले, तिचा चेहरा रागाने लालबुंद झाला. काही न समजता, एक क्षणही न विचार करता तिने सविताताईंवर आरोपांचा वर्षाव केला. तिने हे मानून घेतलं की हे पडणे अपघात नव्हता, तर मुद्दाम केलेले काम आहे. तिच्या डोळ्यांत संशय नव्हता, तर आरोप होता. असा आरोप ज्याने त्या क्षणाला आणखी भयानक बनवले. सविताताईंना काहीच जाणवलं नाही की अचानक काय झालं. त्या फक्त एवढ्या जाणवत होत्या की त्यांचा नातू पडला आहे आणि त्यांना त्याला उचलायचं आहे. आरवने वेदनेने कुरकुरत होता, पण प्रीतीचे लक्ष त्याच्यावर कमी आणि सविताताईंना दोष देण्यातच जास्त होतं. तिने झटक्यात मुलाला त्यांच्या हातातून दुरून खेचलं, जणू त्यांचा स्पर्श एखाद्या धोक्यापेक्षा कमी नव्हता. त्या क्षणी सविताताईंचे काम हवेत थांबले. त्यांच्या डोळ्यात फक्त आणि फक्त एक प्रश्न होता, खरंच त्यांचं प्रेम इतकं चुकीचं झालं आहे का? काही वेळातच राजेशही तिथे आला. परिस्थिती समजावून घेण्याचा प्रयत्न करण्याऐवजी त्यानेही थेट तिथे पाहिलं जे त्याला दाखवण्यात आलं. प्रीतीने आपल्या परिस्थितीने संपूर्ण घटना अशा प्रकारे मांडली की त्यात सत्याशिवाय काहीच जागा उरली नाही. राजेशचा चेहरा कठोर झाला. त्याचा आतला मुलगा कुठेतरी हरवला. आता तिथे फक्त आणि फक्त एक माणूस उभा होता, जो आपल्या पत्नीच्या बोलण्यावर डोळे मिटून विश्वास ठेवत होता. सविताताईंनी विचार केला की त्या काही बोलावं, आपली बाजू मांडावी, पण त्यांचे शब्द घशात अडकले. त्यांना माहीत होतं की या घरात त्यांचं ऐकणारा कोणीही नाही. रोहनच्या चेहऱ्यावरचा राग स्पष्ट दिसत होता. त्याला हे दिसले की त्याच्या आईचे हात थरथरत आहेत. त्यांच्या डोळ्यात भीती आणि वेदना भरलेल्या आहेत. त्याला फक्त हे दिसलं की त्याची पत्नी नाराज आहे आणि तेच त्याच्यासाठी पुरेसं होतं. त्या दिवशी जे घडलं ते सविताताईंच्या आयुष्यातील सर्वात कठीण क्षण ठरला. राजेशने रागात येऊन असा निर्णय घेतला ज्याने सगळं आयुष्य बदलून टाकलं. त्याने आपल्या आईला घरातून बाहेर जाण्यास सांगितले. ते घर जे त्यांनी स्वतःच्या हाताने उभं केलं होतं, जिथे त्यांनी आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम वर्ष घालवली होती, त्याच घराचे दरवाजे आता त्यांच्यासाठी बंद करण्यात आले होते. सविताताईंना काही क्षण तिथेच उभ्या राहिल्या. त्यांना विश्वास बसत नव्हता की त्यांच्या स्वतःचा मुलगा त्यांना अशा प्रकारे स्वतःहून घराबाहेर काढू शकतो. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, पण त्या विरोध नव्हता, फक्त एक खोल श्वास होता. त्यांनी हळूहळू आपली पावले पुढे टाकली, जणू प्रत्येक पावलं त्यांच्या हृदयावर आणखी एक जखम करत होते. बाहेरचा रस्ता त्यांना कधी इतका लांब वाटला नव्हता. गेटपर्यंत पोचता त्यांचं शरीर थकून गेलं होतं, पण मन त्याहूनही अधिक तुटलं होतं. त्यांनी एकदा मागे वळून त्या घराकडे पाहिलं. तेच घर जे कधी त्यांचं जग होतं, आज त्याच्यासाठी एक बंद दरवाजा बनलं होतं. जेव्हा गेट त्यांच्या मागे बंद झाला होता, तेव्हा फक्त एक दरवाजा बंद झाला नव्हता, तर एका नात्याचा शेवटही झाला होता. त्या क्षणी सविताताईंजवळ काहीच उरलं नव्हतं. ना स्वतःचं घर, ना स्वतःचा परिवार, ना कोणताही आधार. घराचा दरवाजा बंद झाल्यानंतर सविताताई काही वेळ त्याच रस्त्यावर उभ्या राहून जणू त्यांच्या पायांनी पुढे जाण्यास नकार दिला होता.
त्या ठिकाणाहून त्यांना बाहेर काढण्यात आलं होतं. तिथेच काही क्षण त्या स्थिर राहिल्या. ना बोलण्याची ताकद, ना रडण्याची ताकद. मग हळूहळू त्यांनी पावले पुढे टाकली. पण प्रत्येक पाऊल जणू त्यांच्या भूतकाळाला मागे सोडत गेलं होतं. त्यांच्याजवळ ना कुठला काही सामान होतं, ना कुठला आधार. फक्त आणि फक्त एक तुटलेलं हृदय आणि असंख्य आठवणी होत्या. दिवस मावळत होता आणि शहराची गती शिखरावर होती. लोक आपापल्या कामात व्यस्त होते. एक वृद्ध स्त्री कोणत्याही आधाराशिवाय रस्त्यावर भटकत होती. सविताताईंसाठी प्रत्येक चेहरा अनोळखी होता आणि प्रत्येक रस्ता अपरिचित. भूक, थकवा आणि वेदना हळूहळू त्यांच्या शरीरावर हावी होत होती. पण त्यांच्या आत अजूनही एक विचित्रता, ठामपणा होता. कदाचित तीच शक्ती होती जी प्रत्येक आईच्या आत असते. रात्र गडद होत चालली होती. रस्ते आता सुनसान होत चालले होते आणि हवेत गारवा पसरला होता. सविताताई एक ओसाड गल्लीने जात होत्या, जिथे दूरदूरपर्यंत कोणीही दिसत नव्हतं. तेव्हाच अचानक त्यांना काही हालचाल जाणवली. पुढे थोड्या अंतरावर काही सावल्या एका लहान मुलाला वेढून उभ्या होत्या. ते मूल घाबरलेलं होतं. त्यांच्या छोट्या छोट्या किंकाळ्या त्या शांततेला भेदत होत्या. तो प्रसंग पाहून सविताताईच्या आत काहीतरी जागे झाले होते. त्यांचे स्वतःचे दुःख, त्यांचा अपमान, त्यांचा थकवा सगळेजण एका क्षणासाठी नाहीसे झाले. त्यावेळी त्यांच्यासमोर फक्त एक घाबरलेलं मूल आणि त्यांच्या आत फक्त एका आईचे हृदय. त्यांनी क्षणभरही विचार न करता वेगाने पुढे जाण्याचा निर्णय घेतला. त्यांचे वय आणि कमजोरी त्या क्षणी त्यांच्यासाठी महत्त्वाची नव्हती आणि त्यांनी पूर्ण ध्येय गोळा केलं आणि त्या लोकांसमोर जाऊन उभ्या राहिल्या. त्यांच्या चेहऱ्यावर भीती नक्कीच होती, पण त्याहून खूप जास्त ध्येय होतं. त्यांनी त्या मुलाला आपल्या दिशेने ओढून घेतलं आणि त्याला आपल्या मार्गाने लपवले. ते मूल थरथरत होते. त्याचे श्वास वेगाने चालले होते, पण सविताताईच्या स्पर्शात त्याला एक वेगळाच दिलासा जाणवला. तोच दिलासा जो प्रत्येक आईकडे असतो. काही क्षणात तणाव आणि संघर्षानंतर ते लोक तिथून निघून गेले. कदाचित त्यांनी त्या वृद्ध स्त्रीच्या डोळ्यात ती ठामता पाहिली होती, जी कोणत्याही भीतीपेक्षा मोठी असते. जेव्हा ते गेले तेव्हा सविताताईंनी सुटकेचा दीर्घ श्वास घेतला. त्यांचे शरीर थकव्याने थरथरत होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर समाधान सुद्धा होतं. त्यांनी कोणाचे तरी प्राण वाचवले होते. ते मूल अजूनही त्यांच्यासोबत चिटकून होतं. त्याच्या डोळ्यातील भीती हळूहळू कमी होत होती आणि तिच्या जागी विश्वास येत होता. सविताताईंनी त्याला हळूच सावरले. त्याचे डोळे अश्रू पुसले आणि त्याला आपल्यासोबत चालण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यांच्याजवळ ना घर होतं, ना कोणते ठिकाण, पण तरीही त्यांनी त्या मुलाला एकटे सोडण्याचा विचार केला नाही. त्यांनी रात्री त्या एका छोट्याशा मंदिराबाहेर आसरा घेतला. थंड जमिनीवरती बसून त्यांनी त्या मुलाला आपल्या पदरात झोपवले. स्वतः त्यांनी काहीच खाल्ले नाही, पण त्या मुलासाठी जे थोडेफार मिळाले होते ते त्याला दिले. ती रात्र त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण रात्रीपैकी एक होती, पण त्याच रात्री त्यांनी एक नवीन उद्देश शोधला होता. पुढील काही दिवस सविताताईंनी त्या मुलाची काळजी घेत घालवले. त्यांनी त्याला अंघोळ घातली, खाऊ घातले आणि प्रत्येक क्षणी त्याची काळजी घेतली. हळूहळू ते मूल त्याच्यासोबत रुळू लागले. त्याचे हसू परत येऊ लागले आणि त्याच्या डोळ्यातील भीती कमी होऊ लागली. सविताताईंसाठी ते मूल आता फक्त एक जबाबदारी नव्हती, तर ते एक नवीन नाते बनले होते. असे एक नाते ज्यात कोणताही स्वार्थ नव्हता, फक्त ममता होती. त्यांना माहीत नव्हतं की ते मूल कोण आहे, कुठून आले आहे, पण त्यांनी हे जाणून घेण्याचाही प्रयत्न केला नाही. त्यांच्यासाठी इतकंच पुरेसं होतं की ते मूल आता सुरक्षित आहे. त्या जगाने त्यांना नाकारले होते, त्याच जगात त्यांनी दुसऱ्यासाठी एक नवीन आशा निर्माण केली होती. त्यांच्या आत आता पूर्वीसारखी पोकळी उरली नव्हती. त्या मुलाच्या उपस्थितीने त्यांच्या आयुष्याला एक नवीन दिशा दिली होती. आता त्यांनी आपले दुःख मागे सोडले होते आणि एक नवीन जबाबदारी स्वीकारली होती. हीच ती सविताताई होती, ज्यांना त्यांच्या स्वतःच्या घरात ओझे समजले गेले होते, पण आज त्या एका अनोळखी मुलासाठी सर्वात मोठा आधार बनल्या होत्या. त्यांना माहीत नव्हते की पुढील दिवसात काय होणार आहे, पण फक्त एकच गोष्ट निश्चित होती, त्यांची ही मानवता. त्यांचा हा त्याग लवकर जगासमोर येणार होता. दिवस पुढे जात होते आणि सविताताईच्या जीवनात आता एक नवा क्रम तयार झाला होता. शहराच्या गर्दीपासून दूर एका मंदिराजवळ बनलेल्या छोट्या अशा कोपऱ्यात त्यांनी स्वतःसाठी आणि त्या मुलासाठी एक तात्पुरता आसरा तयार केला होता. आता त्यांच्या दिवसाची सुरुवात त्याच मुलाच्या काळजीने होत असे आणि शेवटही त्याच्याच चिंतेसोबत होत असे. तो मुलगा जो काही दिवसांपूर्वी पर्यंत भीती आणि असहाय्यतेने वेढला होता, आता हळूहळू हसू लागला. त्याच्या डोळ्यात विश्वास परत आला
आणि तो सविताताईंच्या मायेतील स्वतःला सुरक्षित वाटू लागला. सविताताईंनी हे सगळं सोपं नव्हतं. स्वतःसाठी 2 वेळचं जेवण जमवणं सुद्धा कठीण होतं, पण तरीही त्यांनी त्या मुलाच्या गरजांना स्वतःच्या हावी होऊन दिलं नाही. जे थोडंफार मिळत होतं ते आधी मुलाला खाऊ घातलं, नंतर स्वतःबद्दल विचार करत होत्या. त्यांच्या थकलेल्या डोळ्यात अजूनही वेदना होत्या, पण त्या वेदनेच्या मागं एक वेगळं समाधान सुद्धा दडलेलं होतं. कोणाचं तरी जीवन वाचवण्याच्या, कोणाच्यासाठी तरी आधार बनण्याचं. तिकडे शहराच्या दुसऱ्या टोकाला एक वेगळीच हालचाल सुरू झाली. एक मोठा उद्योगपती विक्रम त्यांच्या घरात अस्वस्थ आणि चिंतेचं वातावरण होत. त्यांचा मुलगा एकुलता एक विवान अचानक गायब झाला होता. संपूर्ण घर जणू दुःखात बुडालं होतं. पोलीस, मीडिया, खाजगी सुरक्षा सर्व शक्य प्रयत्न केले जात होते, पण मुळात काहीच मामसून लागत नव्हता. प्रत्येक जात असलेला दिवस त्या कुटुंबासाठी आणखी जड होत चालला होता. याच शोधामध्ये एक दिवशी काही लोक त्या भागात पोचले जिथे सविताताई राहत होत्या. ते लोक प्रत्येक छोट्या मोठ्या ठिकाणी चौकशी करत होते, प्रत्येक चेहऱ्याकडे बारकाईने पाहत होते, जणू एखाद्या आशेच्या शोधात होते. जेव्हा त्यांची नजर सविताताई आणि त्या मुलावर पडली, ते काही क्षण थांबले. मुलाच्या चेहऱ्यावर त्यांना काहीतरी ओळखीचं वाटलं. हळूहळू ते जवळ आले आणि मुलाला नीट पाहू लागले. त्यावेळी सविताताईंच्या मनात थोडीशी भीती होती, पण त्यांनी त्या स्वतःला सावरलं. जसे त्या लोकांनी नजर मुलाच्या गळ्यातील छोट्या लॉकेटवर गेली, त्यांच्या डोळ्यात चमक आली. तेच लॉकेट जे त्या मुलाच्या ओळखीचा सर्वात मोठा पुरावा होता. काही वेळातच ते विक्रम आणि त्यांची पत्नी नयना तिथे पोहोचले. जसे त्यांनी आपल्या मुलाला पाहिले तसं त्यांचं जग परत आलं होतं. त्यांच्या चेहऱ्यावर दिलासाचा आनंद आणि अश्रू सगळं एकाच वेळी परत आलं होतं. जो मुलगा आतापर्यंत सविताताईंच्या पदरात शांत अनुभव घेत होता, अचानक आपल्या खऱ्या कुटुंबामध्ये उभा होता. त्या क्षणी सविताताई शांतपणे उभ्या राहिल्या. त्यांच्या चेहऱ्यावर कोणत्याही अपेक्षा नव्हती, ना कोणतीही दावा. त्यांनी त्या मुलाला फक्त मानवतेच्या नात्याने सांभाळलं होतं, हे न जाणता की तो कोण आहे. पण जेव्हा सत्य समोर आलं, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या नजरा बदलल्या. आता ते सविताताईंना एका असहाय्य वृद्ध स्त्रीप्रमाणे नाही, तर एका महान व्यक्तीप्रमाणे पाहू लागले. विक्रम यांनी संपूर्ण घटना समजून घेतली. त्यांना हे आश्चर्य वाटलं की ज्या महिलेला तिच्याच घरातून बाहेर काढलं गेलं, त्याच महिलेने आज तिरी मुलासाठी जीवन बनली होती. कोणाच्या तरी मुलासाठी जीवन बनली. त्यांच्या मनात सविताताईंसाठी खोल आदर निर्माण झाला होता. त्यांनी आता जाणलं की पैसा आणि सत्ता हे सर्व काही नसतं, तर खरं मूल्य मानवतेत असतं आणि तो सविताताईंमध्ये भरपूर आहे. त्या दिवसानंतर सविताताईचे जीवन पुन्हा एकदा बहरलं. त्यांना त्या मंदिराच्या कोपऱ्यात राहण्याची गरज उरली नाही. विक्रम आणि त्यांचं कुटुंब त्यांना आपल्यासोबत घरी घेऊन गेले. ते सगळे सन्मानाने, आदराने तिथे त्यांना सगळं मिळालं, जे त्यांना स्वतःच्या घरात कधीच मिळालं नाही. प्रेम, मान, सन्मान आणि आपलेपणा. विवान अजूनही सविताताईंकडे येत असे, त्यांच्यासोबत बसत असे, जणू नातं आता फक्त काही दिवसाचं नाही, तर आयुष्यभराचंच झालं होतं. सविताताईच्या चेहऱ्यावर आता एक शांतता होती, जी बऱ्याच काळानंतर परत आली होती. त्यांनी आपली वेदना मागे सोडली आणि एका नव्या जीवनाला स्वीकारलं. ज्या घरातून त्यांना अपमानित करून बाहेर काढलं गेलं होतं, त्या घरात सत्यही आता समोर येणार होतं. आणि जेव्हा हे सत्य उघड होईल, तेव्हा फक्त एक कुटुंब नाही, तर अनेक लोकांची विचारसरणी बदलणार होती. वेळेने हळूहळू सगळं बदलून टाकलं होतं, पण काही सत्य अशी होती जी अजूनही समोर येणे बाकी होती. सविताताई आता एक सन्मानित जीवन जगत होत्या. विक्रम त्यांच्या घरी त्यांना तो आदर मिळाला होता, ज्याची त्यांनी कधीच अपेक्षा सुद्धा केली नव्हती. त्यांचे जीवन त्यांचे आता शांततेत जात होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक ते समाधान स्पष्ट दिसत होते, जो अनेक वर्षांच्या वेदनेनंतर आलं होतं. पण आयुष्याचा खरा हिशोब अजून पूर्ण झालाच नव्हता. तिकडे राजेश आपल्या आयुष्यात आधीसारखाच व्यस्त होता. तो त्याच कंपनीत काम करत होता, ज्याचा मालक स्वतः विक्रम होता. त्याला या गोष्टींची किंचितही अंदाज नव्हता की ज्या व्यक्तीच्या कंपनीत तो काम करत आहे, तोच त्या मुलाचा वडील आहे, ज्याला त्याच्या आईने वाचवले. त्याच्यासाठी सगळं काही सामान्य होतं. ऑफिस, मीटिंग, प्रमोशनच्या अपेक्षा आणि स्वतःच्या जगात हरवलेल्या आयुष्य.
काही काळानंतर कंपनीत एक मोठा कार्यक्रम ठेवला गेला. त्या दिवशी सर्व कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आले होते. राजेश सुद्धा पूर्ण आत्मविश्वासाने तिथे पोहोचला. त्याला अपेक्षा होती की त्याच्या मेहनतीची दखल घेतली जाईल. कदाचित काही मोठी जबाबदारी किंवा पद, पण त्या दिवशी त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठं सत्य त्याच्या समोर येणार होतं. जेव्हा मंचावर विक्रम आला तेव्हा त्याच्यासोबत सविताताई सुद्धा आली. राजेशची नजर जशी खाली त्यांच्यावर पडली, त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्याला विश्वास बसत नव्हता की त्याची आई, जिला त्याने अपमान करून घराबाहेर काढलं होतं, आज त्याच कंपनीच्या मालकासोबत सन्मानाने उभी आहे. त्याच्या चेहऱ्यावर घाबरटपणा आणि लाज दोन्ही स्पष्ट दिसत होते. विक्रम त्यांनी संपूर्ण कार्यक्रमासमोर त्या घटनेचा उल्लेख केला. कसा त्यांचा मुलाचा जीव वाचवला गेला, कशी एका अनोळखी वृद्ध महिलेने स्वतःच्या जीवाचाही पर्वा न करता मानवतेचे उदाहरण दिले. त्यांनी सविताताईंची ओळख फक्त एका महिलेत नाही तर एका महान व्यक्तीप्रमाणे करून दिली. त्याचवेळी संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या गजराने दुमदुमून गेले. पण राजेशसाठी त्या टाळ्या एखाद्या शिक्षेपेक्षा कमी नव्हत्या. हळूहळू सत्य समोर येऊ लागले. हेही उघड झाले की तीच सविताताई राजेशची आई आहे आणि कसे ते त्यांच्या स्वतःच्या घरातून अपमानित करून बाहेर काढण्यात आले होते. हे ऐकताच वातावरण बदलले. लोकांच्या नजरेत राजेशची प्रतिमा घसरली गेली. जो व्यक्ती स्वतःला यशस्वी आणि हुशार समजत होता, तोच आज सर्वात लहान वाटत होता. विक्रम यांनी कठोर निर्णय घेतला. त्यांनी राजेशला त्याच वेळी कंपनीतून काढून टाकले. त्यांच्या दृष्टीने हे फक्त एका कर्मचाऱ्याला हटवणे नव्हे, तर मानवतेविरुद्ध केलेल्या वागणुकीचा, त्याच्या साऱ्या उपलब्धी एका चुकीसमोर लहान पडल्या होत्या. नोकरी गेल्यानंतर राजेशचे आयुष्य झपाट्याने बदलू लागले. आर्थिक स्थिती बिघडू लागली. घराचा खर्च सांभाळणे किती कठीण झाले. जे घर कधी अहंकाराने भरले होते, तिथे आता चिंता आणि अस्तित्वाचे वातावरण पसरले होते. हळूहळू परिस्थिती इतकी वाईट झाली की त्याला आपल्या निर्णयाबद्दल पश्चाताप होऊ लागला. त्याला समजू लागले की त्याने काय गमावले आहे. फक्त एक नोकरी नाही, तर आपल्या आईचे प्रेम आणि आशीर्वाद. एके दिवशी त्याने ध्येय एकटवून सविताताईंकडे गेला. त्याचा चेहरा थकला होता. डोळ्यात पश्चाताप स्पष्ट दिसत होता. तो आता तोच राजेश नव्हता जो कधी आपल्या आईच्या अश्रूंना दुर्लक्ष करत होता. आता तो एका तुटलेला माणूस होता, ज्याला आपल्या चुकीची जाणीव झाली होती. सविताताई यांनी त्याच्याकडे पाहिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर ना कोणता राग होता, ना कोणतीही तक्रार. काळाने त्यांना इतके मजबूत केले होते की त्या आता फक्त आणि फक्त सत्य स्वीकारायला शिकल्या होत्या. राजेशने डोके झुकवून माफी मागितली. त्याचे शब्द कमी पडले होते, पण त्याच्या पश्चातापात सत्यता होती. सविताताईंनी त्याला माफ केले. शेवटी त्या एक आईच होत्या आणि आईच्या मनात द्वेषासाठी जागा नसते. पण त्यांनी एक गोष्ट स्पष्ट करून सांगितली, माफी मिळू शकते, पण प्रत्येक चुकीचा परिणामही असतो. जे हरवलं आहे ते परत येऊ शकत नाही. राजेशने आपले आयुष्य स्वतः सांभाळावे लागेल. राजेश शेतून परत आला, पण यावेळी त्याच्या आत एक नवीन समज होती. त्याने शिकले की नाते, पैसे आणि अहंकार याने चालत नाही, तर आदर आणि प्रेमाने चालतात. आणि त्या दिवशी जेव्हा ही संपूर्ण कथा लोकांसमोर आली, तेव्हा खरोखर मानवता हादरली. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ह्या कथेबद्दल काय वाटलं हे कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.